नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा ताईंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे. तर 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार बघा. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. तर बघा, संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर बघा, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री यांची मोठी घोषणा. 50 लाख लखपती दीदी निर्माण करण्याचा मानस आहे. दर महिन्याला 2100 रुपये करण्याचे आश्वासन. बघा, तर 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहेत. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत सध्या गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने साठी गेम चेंजर ठरलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. यासाठी दीर्घकाळ राजकीय वक्तृत्वाचा विषय ठरलेली आहे आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान सरकार ही योजना जी आहे ती बंद होणार का काय असं सर्वांना वाटत होतं. बघा, योजना बंद करेल असा विरोधकांचा दावा होता. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना आता फक्त लाडकी बहीण राहणार नाही, तर महाराष्ट्रातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी झाले आहेत. बघा, 50 लाख लखपती दीदी झाले आहेत आणि यामध्ये आणखी 50 लाख दीदी जे आहेत, 50 लाख दीदी निर्माण करण्याचा मानस आहे. बघा, तसेच फेकणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमदारांची काय, बावनकुळे यांच्यावर टीका. बघा, तर तुम्हाला 2100 रुपयाचे आश्वासन जे आहे ते देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अशा वेळी आले आहे की जेव्हा महाविकास आघाडीच्या घटकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही योजना बंद करण्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. बघा, आता या योजनेअंतर्गत दर महिन्याला तुम्हाला लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले जातात. सरकारने आता जी रक्कम आहे ती पुढे 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आणि तसेच पुढे बघू शकता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जी KYC आहे ती KYCची तारीख आधीच वाढवलेली आहे. बघा, तर लाडकी बहीण योजना जी आहे, लाडकी बहीण योजना सुरू करताना काही अटी लागू करण्यात आल्या होत्या, परंतु बघा, असे उघड झाले की योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला लाभ घेत होते, त्यासाठी त्यांना योजनेसाठी KYC सुरू केली आहे, जेणेकरून फक्त प्रत्यक्ष लाभार्थ्यांनाच त्याचा फायदा घेता येणार आहे. त्यासाठी आता पात्र महिलांना 31 डिसेंबर 2025 रोजी KYC पूर्ण करणे आणि जर त्यांनी केस केले नाही तर त्यांचे पेमेंट थांबू शकते. KYC ही अंतिम मुदत मूळ 18 नोव्हेंबरपर्यंत होती, ती आता वाढवण्यात आलेली आहे. बघा, तसेच पुढे बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार का, तर वाशिम येथील निवडणुकी सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की विरोधक लाडकी बहीण योजना बंद करण्याचा दावा करत होते, परंतु देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना राहील असे फडणवीस यांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना करोडपती बहीण बनवू असे त्यांनी सांगितले आहे. आपला हेतू आहे, बघा, स्पष्ट केले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्ही आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी निर्माण केले आहेत आणि आणखी 50 लाख लखपती दीदी निर्माण करू असे त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. बघा, तसेच पुढे बघू शकता की लाडक्या बहिणींना आता जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी येणार आहे. बघा, महत्त्वाची अपडेट आहे, नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार, तर तुमचे आजची बघा 29 नोव्हेंबर आहे. अवघे 1 ते 2 दिवस उरलेले आहेत नोव्हेंबर हप्ता संपण्यासाठी, नोव्हेंबर महिना संपण्यासाठी. तर बघा, काही म्हणत आहे की बघा, मीडिया रिपोर्टनुसार, सूत्रांच्या माहितीनुसार सांगतो तुम्हाला की जो तुमचा हप्ता आहे नोव्हेंबर डिसेंबर असे तुम्हाला 1500 3000 रुपये हे एकत्र मिळू शकतात. बघा, सर्वीकडे चर्चा सुरू झालेली आहे, परंतु तुम्हाला एखाद्या वेळेस 1500सुद्धा येऊ शकतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, नगरपालिका, नगर परिषद, तर बघा, ज्या निवडणुका आहेत, ठीक आहे, तर त्या 2 डिसेंबरला आहेत. 2 डिसेंबरला लागल्यानंतर 3 ते 4 डिसेंबरला तुमचा निकाल आहे, ठीक आहे. लगेच तुमच्या निकालानंतर तुम्हाला 4 ते 5 ते 7 डिसेंबर नंतर तुम्हाला जे आहेत ते
खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. ठीक आहे, तुमच्या खात्यात जे पैसे आहेत ते जमा होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. जे तुम्हाला पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. आणि सर्वात मोठी खुशखबर आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि ज्यांनी अजूनपर्यंत KYC केलेले नाही तर त्या सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही KYC करून ठेवा. KYCची जी मुदत होती तुम्हाला सांगितलं की मी अगोदरच सांगितलं 18 नोव्हेंबरपर्यंत होती, परंतु आता ती वाढवण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत जी मुदत आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबरपर्यंत ज्यांचे वडील नाहीत, पती नाहीत, अशांसाठी सुद्धा KYCमध्ये जे बदल आहेत ते सुद्धा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी KYC करून घ्यावा. आणि KYC करून घेतल्यानंतर तुम्हाला बघा तिथं ऑप्शन येईल, KYC झाल्यानंतर तुम्हाला जे पैसे आहेत ते पेमेंट थांबणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांनी KYC करणे गरजेचे आहे. आणि पुढे तुम्हाला 21 रुपयाचं जे आश्वासन आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 21 रुपये देणार आहोत. परंतु आता बघा, आता नगर परिषद नगरपालिकांचे जे निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्यामध्ये तुम्हाला आता लाडक्या बहिणींना बघू शकता की आम्ही तुम्हाला 21 रुपयेसुद्धा देणार आहोत असं त्यांनी सांगितलं. आम्ही फक्त 1500वर थांबणार नाहीत, तर पुढे तुम्हाला 21 रुपयेसुद्धा आम्ही देणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी जास्तीत जास्त जे शिंदे साहेब आहेत, तर शिंदे साहेबांना चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्यांनी पेमेंट दिलेली आहे, त्यांना तुम्ही सपोर्ट करा. तर अशा प्रकारे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर अशा प्रकारे बघा, फायनली ज्यांनी KYC केलेली नाही तर त्यांनी पटापट KYC करा. ज्यांनी अजूनपर्यंत आधार कार्ड लिंक केलेले नाही तर त्यांनी आधार लिंक करा. तर अशा प्रकारे सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणी फायनली खुश झालेल्या आहेत. सर्वांसाठी मोठी अपडेट आहे, मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण सर्वात मोठी खुशखबर, लेटेस्ट अपडेट आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला. आणि फायनली सर्व लाडक्या ज्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण करा. तर फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत, आपल्या परिवारामध्ये शेअर करा. कारण पुढे लाडक्या बहिणींना जे आहेत आम्ही थांबणार नाही, तर पुढे त्यांना जे आहेत तर पुढे त्यांना आम्ही डायरेक्ट 21 रुपये देणार आहोत. लक्षात ठेवा, 21 रुपये. तर मुळेच त्यांना आम्ही थांबणार नाहीत. पुढे त्यांना 21 रुपयाचे आम्ही 2500 करू. जसं जसं लाडक्या बहिणींचं आमचं सरकार राहणार आहे तसं आम्ही त्यांना पुढे जास्तीत जास्त सपोर्ट करणार आहोत. अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सर्वात मोठी खुशखबर, मोठी लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर अशा प्रकारे फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाउंटमध्ये जी पेमेंट आहे ती रक्कम आहे ती जमा होणार आहे. आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्हाला जे आधार कार्ड आहे
ते तुम्हाला आधार कार्ड लिंक करायचं आहे. ठीक आहे. फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तुम्हाला त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला जास्तीत जास्त लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती पाहायला मिळत असतात. तर ताईंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.